आज आपण फोडणीचे शिंगोळे आपण आज करणार आहोत। तर हे फोडणीचे शिंगोळे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे हा। त्यामध्ये शिंगोळे हा एक खास पारंपरिक पदार्थ आहे। पारंपरिक पदार्थ आहे हा। मी 2 प्रकारचे शिंगोळे करणार आहे। त्यापैकी आज मी फोडणीचे शिंगोळे आपण करणार आहोत आपण। तर त्यासाठी हे लागणारे साहित्य, तर त्यासाठी लागणारे हे ह्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेले, हा कुंडा आहे आणि ज्वारीचं पीठ घेतले। ह्याने अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर कणिक घेतली, अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर डाळीचं पीठ घेतले। ह्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेत, वरून फोडणीमध्ये आता हे बारीक करून टाकायचे। हे तिंबताना जिरे आणि ओवा थोडा थोडा मिक्स करून घेतला, अर्धा टेबलस्पून। हे जिरे फोडणीसाठी घेतलेले आहेत। हे तिखट थोडं तिंबताना ह्याच्यातलंच टाकणार अर्ध आणि अर्ध वरून फोडणीत टाकायचं आहे। हे मीठ तिंबताना अर्ध टाकायचं आणि वरून फोडणीमध्ये अर्ध टाकणार आहे। तर ही हळद तिंबताना अर्धी टाकायची आहे, पाव चमचा, आणि वरून फोडणीमध्ये अर्धा चमचा टाकायची आहे। आणि हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। ही एक हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, एक छोटा कांदा आपण सोलून घेतलेला आहे, एवढं लसूण। ही पेस्ट आपल्याला थोडी तिंबताना अर्धी टाकायची, अर्धी फोडणीत टाकायची। ही मोहरी फोडणीसाठी, ही कोथिंबीर वरून टाकायला फोडणीसाठी, आणि हा कांदा फोडणीसाठी फोडणीत टाकायचा, आणि ही हिंग पण टाकायचं। तर अशा प्रकारे हे आपलं झालं साहित्य। आता प्रथम आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत। हे प्रथम ज्वारीचं पीठ आपण हे घेतलं, नंतर आपण हे कणिक घेणार आहोत त्याच्यामध्ये मिक्स करायला। नंतर आपण हे डाळीचं पीठ घेतलेले, नंतर आपण हे हिंग घालणार आहोत, थोडा, एक चिमूटभर हिंग, स्वाद छान लागतो। ही हळद, हे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे। ह्या चमच्यानं अर्धा पाव चमचा तिखट, आणि हे राहिलेलं आपण फोडणीला घालणार आहोत। हे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आपण घालणार आहोत पेस्ट, हे थोडी फोडणीला घालणार आहोत। हे ओवा जिरे घालणार आहोत, अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे ओवा जिरे। आणि थोडंसं हे मीठ घालणार आहोत, थोडंसं पाव चमचा तिंबायला, वरून आपण घालणार आहोत थोडंसं, त्यामुळं थोडंच घातलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। एकसारखं करून घेऊ। हे चांगलं आणि तिंबून घेणार आहोत। आता घट्ट गोळा करायचा, एकसारखं करून घेतलेले। तर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा तयार करून घेऊ। हा आपला तिंबून सगळा गोळा तयार झालेला आहे। आता आपण पुढच्या तयारीला लागू, आणि हा गोळा आता आपण बाजूला ठेवून देऊ थोड्या वेळ। आता पुढची तयारी, आता हे आपण गॅस चालू केलाय आणि त्यावर आपण पाणी ठेवलं हे आधान करून। आता हे मोठा गॅस करून आपण मोठी फ्लेम करून पाणी उकळायला ठेवूयात। आणि इकडं थोडं आधान ठेवलेलं आहे मी दुसऱ्या गॅसवर पण ठेवलंय, कारण थोडंसं जर लागलं तर वर टाकायला येते थोडंसं, म्हणून थोडं गरम पाणी करून घ्यायचं। आणि आता शिंगोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला। सगळे शिंगोळे आपण ह्या गोळ्याचे सगळे शिंगोळे आपण तयार करून घेऊयात। आता शिंगोळे तयार करूयात। पाण्याला आधण येईपर्यंत शिंगोळे तयार होतात।
तर हे अशा प्रकारे सगळे शिंगोळे आपल्याला तयार करून घ्यायचे. असे सगळे करून घ्यायचे. त्या पाण्याला तोपर्यंत ते पाणी उकळते. उकळले पाणी की दोन 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 वरचेवर टाकायचे. पण टाकल्याबरोबर लागलीच हलवायचं नाहीये त्याला. त्याला थोडं 1-2 मिनिटं थांबायचं आणि मगच हलवायचं, नाही तर तुकडे होतात त्याचे. हे पाहिजे शिंगोळे थोडे अशा प्रकारे झालेले आहेत आणि हे पण एवढे तयार आहेत. आता आपण वरवर करून घेलेलो आहोत राहिलेले ह्या उंड्याचे. हे पाणी उकळलेलं आहे. ह्यामध्ये आता आपण थोडे थोडे शिंगोळे 6-7 घालायचे 5-5 मिनिटाच्या, 2-2, 3-3 मिनिटाच्या अंदाजाने. आता आपण ह्याच्यात शिंगोळे हे सोडूया आणि पुन्हा 2 मिनिटांनी हलवायचं. लगेच हलवायचं नाही. इकडलं पण पाणी उकळलेलं आहे. हे पण पाणी उकळून घेतलेलं आहे आपलं. आता आपण हे पण बंद करून टाकू आणि इकडे शिंगोळे टाकून घेऊ आपण. हे सगळे जेवढे झाले तेवढे टाकायचे नाही, तर थोडे थोडे टाकायचे. 10-12 आणि 2 मिनिटांनी हलवून पुन्हा ते राहिलेले अजून टाकायचे. आता एकदा हलवायचं आपल्याला ह्याला, पण अर्धर हलवायचं बरं का, म्हणजे मोडत नाही. आणि पूर्ण उकळत ठेवायचं. असं जर हे वर यायला लागलं फार पाणी, तर मग थोडी फ्लेम लहान करायची तेवढ्यापुरती, तात्पुरती. आणि आता हे राहिलेले शिंगोळे आपण त्याच्यामध्ये टाकू आणि उकळतं पाणी, शिंगोळे टाकेपर्यंत पाणी उकळत राहू द्यायचं. म्हणजे काय होतं, मोडत नाहीत, जशाला जसे पूर्ण होतं राहतात. त्यामुळं हे आता आपण हलवून टाकलेले आहोत हे सगळे. आता हे 2 मिनिटं उकळू द्यायचं आणि मगच थोडं हलवून त्याला वरून आता आपण गरम पाणी टाकणार आहोत. हे केलेलं गरम पाणी पुन्हा टाकायचं आहे. आता हे थोडेसे 2 मिनिटं उकळलेले आहेत आपले सगळेच शिंगोळे, सगळेच झाले आपले करायचे. त्याला मग आता असं अद्धर असं फिरवायचं. आता ह्याच्यामध्ये ते गरम पाणी टाकायचं थोडंसं. अजून शिजायचेत ना, त्याला अर्धा तास लागतो बघा शिजायला पूर्ण. आणि 15 मिनिटं पुन्हा बारीक फ्लेम करून शेवटी शिजवायचं. हे एवढं पाणी आपण टाकलेलं आहे. आता याला मोठी फ्लेम टाकेपर्यंत केली. आता आपल्याला लहान करून आता मंद आचेवर शिजवायचं. शेवटचं 15 मिनिटं बस होईल. 15 मिनिटं बस होते. आता आपण लहान फ्लेम करून हे शिजायला ठेवूया. झाकून ठेवू त्याला ताट. असं झाकून 15 मिनिटं करायचं. हे आता आपले पूर्ण शिंगोळे शिजलेले आहेत बा, झाले हे आपले तयार. आता आपण हे चाळणीतून उपसून घेणार आहोत. फ्लेम बंद करणार आहोत गॅसची आणि आपण हे सगळं उपसून घेऊया चाळणीत. ह्या सगळे उपसून घेतलेले आहेत आपण सगळे. हे आपण थोड्या वेळ नितळायला ठेवूयात 5 मिनिटं. हे नितळायला ठेवत आपण. आता हे छान उपसून काढलेले आहेत चाळणीतून आपण.
हे नितळते. हे आपण शिंगोळे उपसून घेतलेलं हे पाणी हे खूप पौष्टिक असतं. यामध्ये प्रोटीन असते, शरीराला खूप आरोग्यदायी आहे हे. तर हे आपण सूप म्हणून पण पिऊ शकतो. याच्यामध्ये डाळिंब चे दाणे टाकू शकतो थोडासा, किंवा मीठ तर असतंच ह्याला. सगळं ह्याच्यात अर्क उतरलेला असतो. कांदा टाकायचा बारीक चिरून, हे सूप प्रमाणे असं पिऊ शकता. तर हे खूप पौष्टिक असतं. आता हे आपले निथळलेले आहेत. आपण आता हे शेंगुळे आता आपल्याला फोडणी तयार करायची. कढई ठेवूयात आपण गॅसवर आणि फोडणी तयार करून घेऊयात. आता आपण कढई गॅसवर ठेवलेली, गॅस चालू केला. आता आपण फोडणीसाठी ह्याला घेणार आहोत. आता आपण तेल घालूया त्यामध्ये. ह्या पळीनं आपण आता ह्याला तेल घालणार आहोत. दोन ते सव्वा 2 पळ्या आपण तेल घातलेलं आहे. अजून पण तुम्हाला जर आवडीप्रमाणे तेल घालू शकता. आता त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. तेल तापल्यावर थोडं तेल तापलं की आपण यामध्ये मोहरी टाकूयात. फ्लेम मोठी करून घेऊ. आता ही मोहरी त्याच्यामध्ये आपण सोडू. 1 टेबलस्पून सोडलेली आहे छोट्या चमच्यानं. ह्या मोठ्या नाही, छोट्या चमच्यानं 1 टेबलस्पून. ह्या मोठ्या चमच्यानं अर्धा टेबलस्पून. आता मोहरी तडतडली की आपण जिरं टाकणार आहोत. आता हे जिरं झाले की हा चिरलेला कांदा, 2-3 छोटे छोटे कांदे चिरून घेतले आपण. 1 मोठा चिरला तरी चालतो. तर कांदा बऱ्यापैकी आता गुलाबी कलरवर झाला. छान बघा कलर बदललेला आहे कांद्याचा. छान गुलाबी कलर झालेला आहे. आता हे आपण मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट केलेली आहे, ही आपण थोडी ह्याच्यात टाकणार आहोत फोडणीमध्ये. हा काय खमंग वास येत आहे. खूप छान वास येत आहे. आता आपण कोथिंबीर टाकत आहोत. 1 छोटी ही सपाट वाटी चिरलेली कोथिंबीर आहे. आता आपण फ्लेम कमी करूया. आता आपण त्यामध्ये आता हे शेंगुळे टाकूया. शेंगुळे घालून घेऊ आता हळूहळू. अद्दर हे करायचं, हे फार हे करायचं नाही, त्याला जोरात हलवायचं नाही. अद्दर हलवायचं म्हणजे मोडणार नाही. आपण हे आता मोठं केलेलं कूट आता हे मोठा भरड करून घेतला शेंगदाण्याचा. ह्या चमच्यानं अर्धा चमचा तिखट,
थोडीशी हळद, पाव चमचा मीठ टाकलं. आता हे सगळं सारखं करून घ्यायचं आपल्याला. आहा, काय कलर छान दिसत आहे. आहा, खूपच छान झालं. हे कलर खूप छान दिसतंय. आता हे शिंगोळ्याला वाफ आलेली आहे. हे झालेले आहेत. आता मी फ्लेम बंद करून टाकते. 5 मिनिटं झाले. हे छान झालेले आहेत बा. कलर किती छान आलेला आहे. कलर खूप छान आहे. खूप छान दिसायले आणि सुवास पण खूप छान येत आहे. नक्की तुम्ही हे करून पहा. त्याच्यात काढून घेते मी. लोणचं, कांदा आणि हे शेंगुळे एकदम छान लागतात. हे खाण्यासाठी तयार. तुम्ही पण नक्की करून पहा. हे असे पौष्टिक शेंगुळे एकदम छान. याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे बघा. आणि हे चवीला एकदम सुंदर लागणार आहे. तर हे तुम्ही नक्की करा. आनंद घ्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आस्वाद घ्या आणि आनंदी राहा.